नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक महिला असते, तिचं लग्न झालेलं असतं, सुखी संसार असतो आणि पती हा मोलमजुरीचे कामं करून आपला घर खर्च चालवत होता. सुखी संसार चालू होता. हळूहळू लग्नाच्या काही वर्षानंतर या दोघांना 3 मुलं देखील झाली. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. मात्र एक दिवस त्याची पत्नी घरातून गायब होते. त्यानंतर महिलेच्या पतीने तिला सर्वत्र शोधलं, मात्र तिचा पत्ता लागला नाही. शेवटी निराश होऊन पोलीस ठाण्यात तिची बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र 15 दिवसाच्या आत ती पोलीस ठाण्यात स्वतःच हजर झाली. महिलेच्या पतीला पोलिसांनी फोन केला आणि महिलेचा पती पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर त्याने पत्नीला सोबत नेले आणि ती पुन्हा आपल्या पतीसोबत चांगल्या प्रकारे राहू लागली. मात्र काही दिवसाने पुन्हा गायब झाली. त्यावेळी देखील पतीने तिला शोधलं, मात्र तिचा पत्ता लागला नाही. मात्र काही दिवसानंतर ती पुन्हा पतीकडे परत आली आणि अगदी आनंदात राहू लागली. मात्र 15 दिवसांनी ती पुन्हा फरार झाली. यावेळी मात्र तिच्या पतीला काही वाटलं नाही. त्याला सर्वसाधारण ही गोष्ट वाटली. त्याने तिला शोधायचं बंद केलं आणि यापुढे भयंकर कांड घडलं. कोणत्या कारणामुळे ही घटना घडली आणि कुठे घडली, ही घटना आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. आजच्या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्र राज्यामधून. महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात सिरसाड नावाचं गाव आहे. या गावात नितीन सोनवणे आपल्या परिवारासोबत राहत होता. 2016 मध्ये नितीनचं लग्न दीपाली नावाच्या तरुणीसोबत झालं होतं. दीपाली ही कानडदा गावाची राहणारी होती. दोघांचा संसार अगदी सुखात चालू होता आणि पुढे त्यांना 2 मुले देखील झाली. आता हळूहळू त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाले होते. 10 वर्षानंतर 19 मार्च 2026 दुपारची वेळ होती. घरातील वातावरण अगदी शांत वाटत होतं. नितीन हा विचारात गुंग झालेला होता आणि निराश होता आणि त्याची पत्नी दीपाली ही झोपलेली होती. आणि याच दरम्यान जवळपास पडलेली एक वीट नितीनने उचलली आणि आपल्या पत्नीवर वार केले. दीपाली रक्ताच्या थारोळ्यात तडपत होती. नितीनला वाटलं आता ही वाचू शकत नाही, हिचा मृत्यू झाला असेल. म्हणून नितीन सरळ जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलीस स्टेशनमध्ये जात असताना मात्र त्याला रस्त्यातच आठवण आली की त्याचा मोबाईल घरीच राहिला आहे. त्यामुळे पुन्हा तो घरी परत गेला. घरी पोचल्यानंतर त्याने बघितलं की दीपाली अजूनपर्यंत थोडी जिवंत आहे. हे पाहून त्याला आणखी भयंकर राग आला. त्याने कसलाही विचार न करता धारदार लोखंडी हत्याराने पत्नी दीपालीवर पुन्हा वार केले. त्यामुळे दीपालीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नितीन आपला मोबाईल घेऊन सरळ जवळपासच्या पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली. हे ऐकून पोलीस देखील हैराण झाले आणि पोलीस टीम घटनास्थळी रवाना झाले. त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांनी तेथील दृश्य बघितल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. दीपाली रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली होती. तिच्या गळ्यावर, छातीवर खोलवर जखमा होत्या. पोलिसांनी लगेच या घटनेची माहिती दीपालीचा जो भाऊ होता जयेश ठाकरे याला दिली. जयेश ठाकरे आपल्या नातेवाईकांना घेऊन लगेच घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी दीपालीचा मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पीएमसाठी पाठवून दिला. यानंतर दीपालीचा भाऊ जयेश पांडुरंग ठाकरे याच्या फिर्यादीवरून जळगाव पोलीस ठाण्यात नितीन सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली तर त्यांना माहिती मिळाली की या घटनेची सुरुवात खूप दिवसाआधी झाली होती. सुरुवातीला सगळं काही ठीकठाक सुरू होतं. मात्र काही वर्षानंतर नितीनला दीपालीवर शंका येऊ लागली होती. त्यामुळे दोघात नेहमी वाद होत होते. या रोजच्या भांडणाला दीपाली कंटाळलेली होती आणि एक दिवस दीपाली आपल्या लहान मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. मात्र दीपाली माहेरी देखील थांबली नाही. कोणालाही न सांगता ती कुठेतरी निघून गेली. यामुळे पती नितीन आणि दीपालीचे माहेरचे परेशान झाले होते की ही दीपाली न सांगता शेवटी गेली कुठे. त्यांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, मात्र तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे शेवटी परेशान होऊन त्यांनी दीपालीच्या माहेरच्यांनी जळगाव पोलीस स्टेशनला दीपाली बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आणि त्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर दीपाली स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचली आणि पोलिसांना सांगितले की मी शिर्डीला गेलेली होती. मात्र पत्नीच्या अशा वागण्यामुळे दीपालीचा पती हा खूप नाराज होता. त्याने पत्नी दीपालीला घरात घेण्यास नकार दिला. दीपालीच्या अशा वागण्यामुळे दीपालीचे आईवडील देखील खूप नाराज होते. त्यांनी देखील तिला आपल्या घरी ठेवण्यास नकार दिला. यामुळे दीपाली आता परेशान होऊन शेवटी आपल्या लहान मुलाला घेऊन मोठ्या बहिणीच्या घराशेजारी 1 रूम भाड्याने घेऊन ती राहू लागली. पण काही काळानंतर तिने 2 वेळा भाड्याची रूम देखील बदलवले होते. आता जवळपास दीपालीला 1 वर्ष झाले होते. ती आपल्या पतीपासून वेगळं राहत होती. आपल्या लहान मुलाला घेऊन एकटी राहत होती. मात्र याच काळात
दीपालीचा पती नितीनला आपल्या पत्नीवर पूर्णपणे शंका आली. त्याला वाटले नक्कीच आपल्या पत्नीचं कोणासोबत तरी संबंध आहे. त्यामुळे नितीनने याची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याला समजले की दीपालीचं तिच्याच नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू आहे. आणि जेव्हा दीपालीला कळलं की आपल्या संबंधाबद्दल पतीला सगळं काही कळालेलं आहे, तर तिने पतीची माफी मागितली आणि पतीसोबत पुन्हा राहायला आली. नितीनने देखील दीपालीला माफ केलं, कारण 3 मुलं होती. त्यामुळे नितीनने पत्नीला माफ केलं आणि दीपालीला ठेवण्यास तयार झाला. काही दिवस दीपाली नितीनसोबत चांगल्या प्रकारे राहिली. मात्र हळूहळू पुन्हा दुसऱ्यांदा ती एक दिवस कोणाला न सांगता अचानक घरून गायब झाली. आणि जवळपास स्वतःच ती 15 दिवसानंतर पुन्हा पतीकडे परत आली. यानंतर काही महिने सगळं काही ठीकठाक सुरू होतं. मात्र एक दिवस पुन्हा ती न सांगता घरून फरार झाली. नितीनने तिला सर्वत्र शोधलं, मात्र दीपालीचा पत्ता लागला नाही. आता दीपालीचं हे नेहमीचंच झालं होतं. नेहमी अशा प्रकारे घरातून फरार होणं आणि पुन्हा पतीकडे वापस येणं, ही गोष्ट आता नितीनला साधारण वाटू लागलं होतं. त्यामुळे नितीनने तिचा शोध घेतला नाही आणि पोलीस ठाण्यात देखील बेपत्ता असल्याची तक्रार दिली नाही. आणि एक दिवस दीपालीच्या नातेवाईकांनी सांगितले की दीपालीला एका तरुणासोबत बघितले आहे. हे समजल्यावर नितीनच्या संपूर्ण लक्षात आले होते. आता नितीन हा दीपालीवर नजर ठेवत होता आणि त्यानंतर एक दिवस नितीनने दीपालीला एका तरुणाच्या बाईकवर बसून जाताना बघितले आणि नितीन त्यांचा पाठलाग करू लागला. मात्र जसं त्या तरुणाला समजलं की दीपालीचा नवरा पाठलाग करत आहे, तर तो दीपालीला तेथेच टाकून पळून गेला आणि दीपाली नितीनला सापडली. नितीनने रागाच्या भरात तिला मारहाण करायला सुरुवात केली. मात्र त्या ठिकाणी जवळपास काही महिला उभ्या होत्या. त्या महिलांनी मध्यस्थी केली आणि पती पत्नीचे वाद मिटवले. आणि त्या महिलांना वाटले की दीपालीला पतीसोबत जाऊ दिलं तर दीपालीचा पती हा तिला पुन्हा मारहाण करेल, म्हणून त्यांनी दीपालीला पती नितीनसोबत जाऊ दिलं नाही. आता या घटनेनंतर नितीनला पूर्णपणे शंका आली की दीपालीची ह्या तरुणासोबत अनैतिक संबंध आहे. आणि काही नातेवाईकांनी देखील सांगितले होते की तोच तरुण आणि दीपाली जळगाव शहरात एका ठिकाणी दोघेही सोबत राहतात. नितीनला खरं कारण जाणून घ्यायचं होतं. हे खरं कारण जाणून घेण्यासाठी नितीन त्या ठिकाणी पोहोचला. मात्र तो तरुण त्या ठिकाणाहून पुन्हा फरार झाला आणि दीपाली त्याला मिळाली. नितीन दीपालीला घेऊन जळगाव पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने पोलिसांना सांगितले की माझी पत्नी माझ्यासोबत राहायला तयार नाही, त्यामुळे आम्हा दोघांना वेगळं राहायचं आहे. यावर पोलिसांनी सांगितले की यासाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागेल. मात्र याच दरम्यान दीपाली म्हणाली की मला माफ करा, मी इथून पुढे असं काही करणार नाही, मी तुमच्यासोबत राहायला तयार आहे. नितीनने देखील तिला पुन्हा माफ केलं आणि आपल्या 3 मुलांना व पत्नीला घेऊन पुन्हा नितीन निमखेडी या आपल्या गावी घेऊन गेला. काही दिवस सर्व काही ठीकठाक सुरू होतं. मात्र पुन्हा नितीनला कळाले की दीपाली पुन्हा त्या तरुणासोबत फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करत आहे. त्यामुळे आता नितीनला भयंकर राग आला. तो खूप परेशान झाला होता. त्याला आता काय करावे काही कळत नव्हते. आणि एका रात्री अचानक नितीनला जाग आली आणि त्याने बघितलं तर तो तरुण घराजवळ आलेला होता आणि तो फिरत होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला बाजूला पडलेली वीट देखील मारून फेकली. मात्र तो पुन्हा त्या ठिकाणावरून बाईक घेऊन पळून गेला. आता नितीनला पूर्णपणे समजलं होतं की पत्नी आपल्यासोबत राहू शकत नाही आणि यापुढे ती कधी सुधरू देखील शकत नाही. पत्नी आपल्याबरोबर तर राहत आहे, मात्र तिचं संपूर्ण मन त्या तरुणावरती आहे. आता हीच गोष्ट नितीनला सहन होत नव्हती आणि 19 मार्च 2026 रोजी सकाळी या गोष्टीवरून दोघात कडाक्याचं भांडण झालं आणि काही वेळात शांत देखील झाले. आता दुपार झालेली होती. नितीन आपल्या 3 मुलांकडे बघून पत्नीचं सगळं काही वागणं सहन करत होता. त्याला वाटलं दीपाली हळूहळू सुधारेल, मात्र दीपाली ही सुधारण्याचं नावच घेत नव्हती. आता यांचं भांडण इतकं वाढलं की यांच्यात खूप कडाक्याचे भांडण झालं. भांडण झाल्यानंतर दीपाली ही झोपी गेली. मात्र नितीन हा खूप अस्वस्थ होता. नितीनच्या मनात भयंकर राग होता. या रागाच्या भऱ्यात नितीनने जवळपास पडलेली वीट उचलली आणि आपल्या पत्नीवर वार करायला सुरुवात केली. दीपाली ही रक्तबंबाळ झाली आणि खाली पडली. नितीनला वाटले आपल्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे तो स्वतः पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघाला. मात्र त्याचा मोबाईल घरी राहिला. त्यामुळे तो परत पुन्हा घरी आला आणि परत त्याने आपल्या पत्नीवर लोखंडी हत्याराने वार केले आणि तिला जागीच संपवले. आणि त्यानंतर स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी नितीनला अटक केली आहे. मात्र मित्रांनो, या महिलेने वासनेपोटी आपल्या 3 मुलांचा देखील विचार केला नाही. सुखी संसार चालू असताना देखील ती मुलांना व पतीला सोडून 3 वेळा फरार झाली आणि शेवटी
तिला आपला जीव गमवावा लागला आणि तिचा पती देखील तुरुंगात गेलेला आहे आणि तिचे 3 मुलं अनाथ झाले. अशा या भयंकर घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.